स्वागत आहे. तर काय चाललं आहे, तर आज खूप उशीर झाला मला व्हिडिओ टाकायला. आली आहे मी आता कामावर. चला 5 मिनिटं व्हिडिओ टाकते आणि आपल्याला जायचं आहे कामावर. तर खूप उशीर झालेला आहे. तर 2 दिवस सुट्टी घेतली ना, तर मस्त आराम झाला मला. मग आज पण उशीर झाला उठायला. आता शनिवार बरं का, पण मग उशीर आलं की उशीरच होतो घरी पण जायला. त्याच्यामुळे मी म्हणजे शनिवार रविवार येत असते लेट. 2 दिवस आराम केला ना, त्याच्यामुळं मग ते सकाळी उठायचे 2 दिवसात म्हणजे सवय नाही राहिली. तर मग आज उठायचा थोडासा कंटाळा केला. तर मग आता कामावर उशीर झाला. आता घरी जायला पण उशीरच होणार आहे. तर जरा बरं वाटलं, आराम केला तर जरा आपलं घरातलंच काम करायचं, जेवण करायचं, झोपायचं, परत आराम करायचं. म्हणजे असं बरं वाटलं, जरा निवांत, जरा रिलॅक्स झाले. आता मग सारखं काम 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 जीवनात वैतागून गेला नसतं. टेन्शन सगळं कामाचं म्हणजे असं थकून गेलं होतं एकदम माझा जीव. म्हणजे असं कसं तरी खूप त्रास होत होता मला. कारण दिवाळीपासून मी सुट्टीच घेतली नाही. दिवाळीला गावाला गेली होती ना, तेवढी सुट्ट्या घेतलेल्या आहे. दिवाळीला काही 3-4 दिवस सुट्ट्या घेतलेल्या आणि गावाला गेले तेवढंच. मग त्याच्यानंतर एक पण सुट्टी नाही घेतली. आजारी पडले, काय झालं तरी सुट्टी घेतली नाही. तर थकून जातं ना मग माणसाचा जीव. एकदम असं नको वाटलं मला. इच्छाच नाही राहिली म्हणजे मला काम करायची. तर मी सांगितलं वगैरे कामात मी आता सुट्टी घेते, जरा 2 दिवस मी आराम करते. आणि माझ्या अजून सुट्ट्या बाकी आहेत. म्हणजे आपल्या प्रत्येक महिन्याला 2 सुट्ट्या राहतातच. तर नोव्हेंबरमध्ये सुट्टी नव्हती घेतली, डिसेंबरमध्ये पण नाही घेतली, आणि जानेवारीच्या या चालू महिन्याच्या पण सुट्ट्या आहेत 2. तर नोव्हेंबरच्या 2 सुट्ट्या आपण घेतल्या, डिसेंबरच्या 2 बाकी, आणि ते चालू महिन्याच्या जानेवारीच्या या पण 2 बाकी आहेत. तर म्हटलं गावाला काही काम निघलं तर मग जाता येईल पुन्हा 4 सुट्ट्या घेऊन, असं करायचं. तर जरा बरं वाटलं. पण आज मग सुट्टी घेतली आणि आराम केला ना, मग कामाला यायला नको वाटतं. असं वाटतं झोपून घ्यावं, आरामच करावं, कामाला नाही जावं. आणि सारखं कामाला जर आलं का मग असं वाटतं सुट्टी नको, कामावरच यायचं सारखं, असं होतं. तर काय करायचं, जाऊ द्या. आली, नाश्ता वगैरे झाला का तुमचा? माझा पण नाश्ता वगैरे झालाच आहे. आणि म्हटलं चला एक व्हिडिओ टाका. व्हिडिओ काढायला खूप उशीर होतो आहे मला. म्हणजे असं आता उद्या रविवार लेट आलं ना, मग लेट होतं आहे जरा. पण मग सोमवारपासून लवकर जर आले ना कामावर, तर आपल्याला मग सकाळी 1-2 व्हिडिओ मी पटापट काढत असते. म्हणजे चाललेली, घरातून निघलेली, किंवा चहा नाश्ता करते, कामावर आले, पटापट म्हणजे मी चालता रस्त्याने पण म्हणजे बोलत असते, व्हिडिओ काढत असते. म्हणजे आपल्याला तेवढाच वेळ आपला भेटतो आहे. तर असं करत असते. आणि जरा उशीर झाला, लेट झाला ना, मग असं पळायचं बघते. मग असं पटकन कसं कामावर जाईल असं वाटतं मला. मग त्याच्यामध्ये ते व्हिडिओ टाकायचं हे राहून जातात. तर आणि अजून तुम्ही छान कमेंट करतात, तर थँक्यू सो मच. आणि असा सपोर्ट राहू द्या तुमचा. आणि आपलं नवीन चॅनल आहे तुम्हाला तर मी सांगते, कांता डेली ब्लॉग. तर ते पण बघा, तिथं सबस्क्राईब करा, लाईक करत जा, तिथले पण व्हिडिओ बघत जा. त्या चॅनलला पण सपोर्ट करा तुमच्या कांता किचन. आणि हे कांता किचन ब्लॉग आहे, हे रेसिपी टाकत असते, ब्लॉग टाकत असते. हे पण सबस्क्राईब करा भावांना बहिणींना, आणि लाईक करत जा. आणि तुमच्या कांताताईला असा सपोर्ट करा. तर चला म्हटलं, जायचं आहे कामावर. तर त्या चॅनलवर पण व्हिडिओ येईल. बघायला म्हटलं चला, आज एक पण व्हिडिओ टाकला नाही बरं का दोन्ही चॅनलवर. तर म्हटलं चला पहिला व्हिडिओ टाकते, नंतर बाकीचं काम करू. असं आहे. म्हणजे कधी ना जेवढे व्हिडिओ टाकत राहते दोन्ही चॅनलवर, 1-2 कधी 2 पण असतात. या चॅनलवर 2, त्या चॅनलवर 2. कधी तर मग एक पण नाही. म्हणजे असं होतं. काय करावं, सगळंच ॲडजस्ट करावं लागतं आहे, काम बघावं लागतं आहे, घरचं पण काम बघावं लागतं आहे. व्हिडिओ टाकायचे. कांता किचन ब्लॉग हे आपलं पहिलं चॅनल आहे, त्याच्यावर टाकायचे. पुन्हा दुसरं चॅनल आहे कांता डेली ब्लॉग, त्याच्यावर पण टाकावं लागते. सगळं ॲडजस्ट करायचं आहे. एकटीलाच काय सांगायचं तुम्हाला, तरी मी एवढं ॲडजस्ट करते. कसं माझ्या जीवाला माहिती काय सांगायचं तुम्हाला. आणि भावानं तुम्ही जर मला सपोर्ट केला ना दोन्ही चॅनलला, तर खूप तुमचं आभार उपकार होते. तर मला बाहेरचं काम करावं नाही लागायचं. तर
एवढं करा माझ्यासाठी फक्त. बघत जा, लाईक करा आणि सबस्क्राईब करत जा. तर चॅनल पुढं नेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या हातात आहे भावांना बरोबर. माझं काम तर काय, मी व्हिडिओ टाकायचं काम करते, बघायचं काम तुमचं आहे. काय करायचं, आपले प्रयत्न चालू ठेवायचे. यश येईल, लेट येईल पण येईल असं वाटतं. काय करायचं. तर अजून आपला मसाल्याचं म्हणजे मसाला बनवून आणला आहे बरं का मी. तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. पण अजून ते पॅकिंग करायचं कशात ते आलं नाही ना. झाले 4-5 दिवस त्याला मागवलं पण ते अजून आलं नाही. त्याच्यामुळे मी मसाला पॅकिंग नाही केला. तर कोणाकोणाला पाहिजे असेल ना तर सांगा मला, नक्की मी नंबर देते. मग नंबरवर तुम्ही. आणि मसाला जर चालू केला ना आणि तुम्ही म्हणजे घेतला, ऑर्डर टाकल्या की आम्हाला बनवून द्या, तर मी बनवून देणार, तुमच्यासमोर बनवणार आणि देणार. तर असं. त्याच्याबरोबर आपले सांडगे भेटणार, पापड भेटणार, कुरडई भेटणार, ते पण भेटणार तुम्हाला त्याच्यासोबत. तर पाहिजे असेल ना तर सांगा मला. तर ऑर्डर करण्यासाठी मी तुम्हाला नंबर देईल. मला कमेंटमध्ये आधी कमेंट करा, असं करा. तर खूप इच्छा आहे माझं स्वतःच्या पायावर मला उभं राहायचं. मला लोकांचं काम करायची गरज नाही पडली पाहिजे. तर मग ज्याला बरं वाटतं मग एवढी धावपळ होणार नाही माझ्या जीवाची. कामावर जायचं, काम करायचं, पुन्हा घरचं जायचं, घरी जायचं, घरचं आवरायचं, पुन्हाचे व्हिडिओ टाकायचे, पुन्हा मसाला बनवायचा, पुन्हा पापड, कुरडई, ते वडे ते बनवायचं. म्हणजे एवढं मला हँडल होणार नाही एकटीला. त्याच्यामुळे मला बाहेरचं काम सोडावं लागेल असं होईल. पण तुम्ही सपोर्ट केला ना तर सर्व शक्य होईल मला. भावांना बहिणींना काय सांगायचं. तर आपल्या कशाचा आधार नाही, कशाचा सपोर्ट नाही आहे. तर तुमची कांताताई आतापर्यंत काम आणि कष्ट करीतच आलेली आहे माझ्या जीवनात. काम आणि काम, फक्त काम, कष्ट करत आलेली आहे असं आहे. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं आपले मी चांगले दिवस आले पाहिजेत. आतापर्यंत दुःखात, कष्टातच माझं जीवन गेलेलं आहे माझं. वाटतंय तरी मी प्रयत्न करते की आपले चांगले दिवस आले पाहिजेत. राहिलेले दिवस तरी आपले चांगले गेले पाहिजेत, चांगलं आयुष्य गेलं पाहिजे, एवढी इच्छा आहे. बाकी माझी काही नाही. तर गावाला काय आपल्याला शेती वगैरे काही नाही. घर आहे बांधलेलं, ते आईवडिलाच्या इथं बांधलेलं आहे माझं घर. सासरच्या लोकांनी मला काही नाही दिलं. सासरच्या लोकांनी माझी शेती म्हणजे वगैरे मला काही दिलं नाही आहे. विकलं त्यांनी. तरी माझ्या कोर्टात केस चालू आहे. मोबाईल पडला होता, हात गळून येतो मोबाईल धरून धरून. ते स्टँड घ्यायचं आहे मला, असं हात दुखून येतो माझा मोबाईल पकडून. त्याच्यामध्ये पडला. तुम्हाला सांगत होते. तर सासरच्या लोकांनी शेती विकली, कोर्टात केस चालू आहे. तर बघू आता कधी भेटते कधी नाही. आणि जावं लागेल. तारीख जर आली ना, वकिलांनी जर सांगितलं तारीख सांगितली तर मग जावं लागेल मला कोर्टामध्ये. काय करायचं, लय हँडल करावं लागतं आहे, लय हे करावं लागतं आहे. काय करायचं, हे एवढं काम करून सगळं करून गावाला मला कोर्टात जावं लागतं शेतीसाठी, किंवा आपला हिस्सा आपल्याला भेटला पाहिजे म्हणून जावं लागतं आहे मला. एवढं सगळं हँडल करून मी करते. पण तेव्हा असं एक वाटतं तर आपल्याला भेटलं पाहिजे बस. बाकी ते काही करू, आपला हिस्सा आपल्या मुलाचा आपल्याला भेटला पाहिजे, याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. असं आहे. तर ते लोक देत नाहीत, काही नाही ना, त्यांनी विकून टाकलेली. काय करायचं. सांगायला लागलं तर खूप आहे सांगायला. एवढं सांगायला ना, भरपूर सांगण्यासारखं आहे काहीतरी. पण मी सांगत नाही. मी फक्त आपले असे साधे व्हिडिओ टाकत राहते. सांगायला लागलं ना, भरपूर सांगण्यासारखं आहे. बरं, माझं लग्न झाल्यापासून तर आत्तापर्यंत सांगायसारखं भरपूर आहे भावांना बहिणींना. पण काय करायचं, आपण नाही सांगत काही गोष्टी, नाही हे करत. आणि टेन्शन सगळ्याला असते, दुःख सगळ्यांना असते. पण माणूस एक हसून राहतं, हसून राहण्याचा प्रयत्न करतं.
असं असतं. पण टेन्शन डोक्याला लय असतं, काय सांगायचं. खूप टेन्शन आहे मला, खूप टेन्शन आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलते. मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला.